भारत सरकारकडून मान्यता प्राप्त 8 शास्त्रीय नृत्य प्रकार. संगीत नाटक अकादमी आणि भारतीय सांस्कृतिक मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी भारतीय उपखंडातील विविध प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक परंपरांतून विकसित झालेल्या 8 नृत्य प्रकारांना शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली आहे. 1. भरतनाट्यम. भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे. या नृत्याचे मुख्य विषय नटराज रूपातील भगवान शिव आहेत. तामिळ आणि संस्कृत भाषांमध्ये सादर होणाऱ्या या नृत्याची वैशिष्ट्ये म्हणजे कोनात्मक गतिसौंदर्य आणि मंदिराभिमुख उत्पत्ती. 2. कथक. कथक नृत्याची उगमभूमी उत्तर प्रदेश आहे आणि हे प्रामुख्याने हिंदी व ब्रज भाषांमध्ये सादर होते. या नृत्यात श्रीकृष्णाच्या लीलांचे तसेच फारसी दंतकथांचे प्रभाव दिसून येतात. त्याची वैशिष्ट्ये म्हणजे फिरक्या, ठेका, घुंगरूंचा उपयोग आणि पखवाजासोबतची संगती. 3. कथकली. कथकली हे केरळमधील एक प्रभावी रंगमंची शास्त्रीय नृत्य आहे. रामायण आणि महाभारत हे या नृत्याचे मुख्य कथाविषय आहेत आणि नृत्यात मल्याळम भाषा वापरली जाते. रंगभूषा, नेत्राभिनय आणि कोठंबळम शैली हे याचे खास वैशिष्ट्य आहे. 4. मोहिनीअट्टम. मोहिनीअट्टम हे देखील केरळ राज्यातील नृत्य प्रकार असून विष्णूच्या मोहिनी रूपावर आधारित आहे. मल्याळम भाषेत सादर होणाऱ्या या नृत्याची शैली अत्यंत कोमल आणि लास्यप्रधान आहे. त्यात स्त्रीसुलभ भावाभिव्यक्ती दिसून येते. 5. कुचिपुडी. कुचिपुडी हे आंध्र प्रदेशातील एक नाट्यमय शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. हे प्रामुख्याने तेलुगू भाषेत सादर होते आणि त्यात श्रीकृष्ण कथा तसेच भक्तिगीते यांचा समावेश असतो. यामध्ये संवादाभिनय आणि अभिनयप्रधान सादरीकरण दिसून येते. 6. ओडिसी. ओडिसी हे ओडिशा राज्यातील अत्यंत प्राचीन शास्त्रीय नृत्य आहे. ओडिया आणि संस्कृत भाषांमध्ये सादर होणारे हे नृत्य जगन्नाथ भक्ती परंपरेवर आधारित आहे. त्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्रिभंग मुद्रांचा समावेश आणि गीतगोविंदावर आधारित सादरीकरण. 7. मणिपुरी. मणिपुरी नृत्य मणिपूर राज्यात प्रचलित असून राधा कृष्ण भक्तीवर आधारित आहे. मैतेई आणि संस्कृत भाषांचा वापर होणाऱ्या या नृत्य शैलीमध्ये हालचाली अत्यंत तरल आणि तरंगती असतात. यात संकीर्तन परंपरेचा प्रभाव दिसतो. 8. सत्रिया. सत्रिया हे आसाम राज्यातील एक धार्मिक शास्त्रीय नृत्य आहे. आसामी आणि संस्कृत भाषांमध्ये सादर होणाऱ्या या नृत्यात वैष्णव संत परंपरेचे महत्त्व आहे, विशेषतः भगवान कृष्णाचे भक्तिपरायण दर्शन. हे नृत्य सत्रमठांतील उपासना आणि धार्मिक कथावाचनातून विकसित झाले आहे. प्रत्येक नृत्य प्रकार हे स्थानिक परंपरा, पवित्र साहित्य आणि नाट्य अभिनय शैलीचा समन्वय असलेले संपूर्ण सांस्कृतिक आविष्कार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यांची मूळ. भारतीय शास्त्रीय नृत्यांची मुळे ही बहुतांश वेळा मंदिराभिमुख उपासनेत व धार्मिक विधींमध्ये खोलवर रुजलेली आहेत. भरतनाट्यम, ओडिसी आणि मोहिनीअट्टम हे नृत्य प्रकार प्राचीन काळी देवदासी परंपरेत मंदिरात सादर केले जात असत आणि हे नृत्य दैवतांप्रती समर्पणाचा भाग म्हणून मानले जाई. कथकली हे नृत्य केरळमधील कोठंबळम नावाच्या मंदिर नाट्यमंचावर सादर होणाऱ्या सोंगांवर आधारित होते. सत्रिया नृत्य हे शतकानुशतक आसाममधील वैष्णव मठांमध्ये सादर होणारी आंतरिक भक्तीची शैली होती, ज्यास नंतर मंचावर आणण्यात आले. अशा रीतीने शास्त्रीय नृत्य हे केवळ कलानिर्मिती नसून ते दैवी समर्पणाचे प्रतीक होते. नृत्य, भक्ती व सांस्कृतिक सातत्याचे माध्यम. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार मध्ययुगीन कालखंडात विशेषतः भक्ती चळवळीच्या प्रभावाखाली सांस्कृतिक आणि धार्मिक अभिव्यक्तीची प्रभावी साधने ठरली. आळवार, नायनार, जयदेव, मीराबाई, चैतन्य महाप्रभू आणि इतर संतकवींच्या भक्तिपर पदांना अभिनयाच्या माध्यमातून सादर केल्याने नर्तक, नर्तिका हे भक्त, दुभाषी व निवेदक यांच्यातील भूमिका बजावू लागले. या अभंग, पदे, गीते जरी सामान्य जनतेसाठी संस्कृत ग्रंथांच्या पोहोचाच्या पलीकडे असली तरी त्या शारीरिक अभिव्यक्ती, संगीत व नृत्याच्या माध्यमातून सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यात आली. या नृत्यरचनांमुळे धार्मिक विचार व भावनांची अभिव्यक्ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यामुळे भक्ती परंपरेचे सामाजिक रूपात सातत्य राखले गेले. वसाहतवादी काळातील प्रभाव आणि सांस्कृतिक पुनरुत्थान. ब्रिटिश वसाहतवादी राज्याच्या काळात अनेक शास्त्रीय नृत्य प्रकारांना, विशेषतः देवदासी परंपरेशी संबंधित नृत्यांना कलंकित, बंद किंवा दुर्लक्षित करण्यात आले. व्हिक्टोरियन नैतिकतेनुसार धार्मिक किंवा इंद्रियप्रधान घटक असलेले नृत्य अमर्याद व अश्लील मानले गेले, त्यामुळे भरतनाट्यम, ओडिसी यांसारख्या नृत्य प्रकारांची लोकप्रियता घटली. परंतु 20व्या शतकात भारतीय राष्ट्रवादी, थिओसॉफी प्रणीत विचारवंत व कलावंतांनी हे नृत्य प्रकार भारतीय सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक म्हणून पुन्हा उजेडात आणले. रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी स्थापन केलेले कलाक्षेत्र 1936 हे संस्थान भरतनाट्यम साठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
ओडिसी नृत्याच्या पुनरुज्जीवनासाठी जयंतिका चळवळ कार्यरत झाली. या चळवळींनी नृत्य प्रकारांचे पुन्हा संकलन, त्यांच्या परंपरागत प्रस्तुतींचे पुनर्रचन आणि मंचावर सादरीकरणासाठी सुधारणा अशा कार्यांद्वारे या नृत्यशैलींना समाजमान्यता दिली. आधुनिक काळातील सराव, अध्यापन आणि जागतिक प्रसार. आजच्या काळात भारतीय शास्त्रीय नृत्य विद्यापीठे, नृत्य अकादम्या व गुरु शिष्य परंपरेद्वारे शिकवले जाते. संगीत नाटक अकादमी ICCR, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि संस्कृती मंत्रालय यांसारख्या सरकारी संस्था या कलेला आर्थिक व सांस्कृतिक पाठबळ देतात. भारतीय प्रवासी समुदायामुळे या नृत्य प्रकारांचा आंतरराष्ट्रीय प्रसार झाला असून हे भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्य व सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचे प्रभावी माध्यम झाले आहे. अनेकदा समकालीन सामाजिक विषयांवर देखील या नृत्यशैलीच्या चौकटीत अभिव्यक्ती करतात, जसे की पर्यावरण, स्त्रीवाद, मानवाधिकार. तथापि काही अडचणी अद्याप कायम आहेत. व्यावसायिकीकरणामुळे मूळ शैलींचा अपभ्रंश, ग्रामीण आणि दुर्गम भागांत प्रवेशाची मर्यादा, संग्रहण, दस्तऐवजीकरण व प्रशिक्षणाच्या बाबतीत अपुरी व्यवस्था. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांच्यातील मुख्य फरक. 1. संहिताबद्धता. शास्त्रीय नृत्य हे नाट्यशास्त्र आणि इतर शास्त्रीय ग्रंथांवर आधारित असते, तर लोक किंवा आदिवासी नृत्य मौखिक परंपरेवर आधारित असते. 2. उद्देश. शास्त्रीय नृत्याचा उद्देश भक्तिपर, आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक असतो, तर लोकनृत्य मुख्यतः ऋतुमानानुसार, सामाजिक सणांच्या निमित्ताने आणि करमणुकीसाठी केले जाते. 3. प्रशिक्षण. शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण कठोर आणि औपचारिक असते, जे गुरुजनांकडून दिले जाते. परंतु लोकनृत्याचे शिक्षण अनौपचारिक, सामूहिक आणि सहज सामायिक स्वरूपाचे असते. 4. विषय. शास्त्रीय नृत्यातील विषय प्रामुख्याने पुराण, भक्ती, रामायण, महाभारत आणि तत्वज्ञानाशी संबंधित असतात, तर लोकनृत्यात शेती, प्रेम, सण आणि रोजच्या जीवनातील प्रसंग प्रतिबिंबित होतात. 5. स्थळ. शास्त्रीय नृत्य मुख्यतः रंगमंचावर किंवा मंदिरामध्ये सादर केले जाते, तर लोकनृत्य उघड्या मैदानात आणि विविध उत्सव प्रसंगी सादर केले जाते. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार ही स्थिर किंवा अविकसित परंपरा नाहीत, तर त्या सदैव प्रवाही, सर्जनशील आणि आध्यात्मिक अभिव्यक्तीची साधने आहेत. प्राचीन मंदिरांपासून आधुनिक रंगमंचापर्यंत, धार्मिक विधींपासून आंतरराष्ट्रीय महोत्सवांपर्यंत, या नृत्य प्रकारांनी काळाची वाटचाल केवळ सहनच नाही, तर समृद्धपणे पार केली आहे. भारत आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत असताना या परंपरा आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे आधारस्तंभ ठरतात आणि एका सदैव बदलत असलेल्या पण अमर वारशाची साक्ष देतात. राज्यसेवा परीक्षेत महत्त्व. हे व्हिडिओ खालीलप्रमाणे UPSC MPSC प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मदत करू शकतात. UPSC मुख्य परीक्षा. भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारांनी भारताची सांस्कृतिक ओळख कशी जपली आहे? 2020. भारतीय शास्त्रीय कला व नृत्यांच्या जतनामध्ये पुनरुत्थानवादी चळवळींची भूमिका समजावून सांगा. 2013. पूर्व परीक्षा 2014 ते 2022. अनेक नृत्य प्रकार, त्यांच्या राज्यनिहाय वैशिष्ट्ये, वाद्यसंगीत, आध्यात्मिक अधिष्ठान यावरील वस्तुनिष्ठ